आज मी खूप दुःखी आहे रे. का काय झालं तुला? अरे काल मी रील्स बघत होतो, तर त्याच्यावर पहलगामची जी दृश्य बघितली आणि जे वाचलं जे ऐकलं त्याच्याने मन खूप खिन्न झालं. हो ना, म्हणजे धर्माच्या आड येऊन या लोकांनी नुसता गोळीबार, धर्मांध गोळीबार केला आणि निष्पाप जीवांचे प्राण गेले. मग काय, धर्म हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर कोणीही कोणावर जबरदस्ती नाही करू शकत की तुम्ही माझा धर्म स्वीकारा. बरोबर आहे ना. प्रत्येकाला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा धर्मस्वातंत्र्याचा सुद्धा अधिकार आहे. मग काय, कोणीही कोणताही धर्म अवलंबू शकतो. अट फक्त एकच आहे, जर त्याने कोणताही धर्म स्वीकारला असेल किंवा तो स्वीकारत असेल तर तो दुसऱ्यावर जबरदस्ती नाही करू शकत की तू सुद्धा हाच धर्म स्वीकार किंवा हाच धर्म फॉलो कर. बरोबर ना. त्याचा जो धर्म आहे तो फॉलो करणार आणि तुला जो धर्म फॉलो करायचा तो तू कर. बरोबर ना. हो यार, बरोबर आहे. पण माणसाच्या डोक्यात हल्ली काय काय चालू असतं काय माहिती. म्हणजे काय म्हणतो आपण, एक राक्षसी वृत्ती असते ना. आसुरी आनंद मिळतो दुसऱ्यांच्या दुःख बघण्यामध्ये, दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये. तसं काहीच आहे. बरोबर आहे ना. मग आपला समाज शिटावरनं भाताची परीक्षा करतो की एकामुळे हे सर्व असं कांड झालंय किंवा कोणत्या तरी धर्माला टार्गेट केलं जातं. ते जास्तीत जास्त हिंदू मुस्लिम भडकावे चालू आहेत. बरोबर ना. हिंदू आणि मुस्लिम, बाकीचे धर्म नाही आहेत का? बाकीचे शेकडो धर्म पडले आहेत, त्यांचे कधी प्रचार वगैरे करत नाही किंवा त्यांचे जे काही दंगे वगैरे होतात त्याचा कधी प्रचार होतो का? फक्त हिंदू आणि मुस्लिम एवढंच फक्त जगाला दाखवण्यात येतं. हो ना. असं झालं आहे की जगात फक्त दोनच धर्म आता शिल्लक आहेत, हिंदू आणि मुस्लिम. त्यापैकी कोणताही एकच धर्म वाचणार नाही, या तो हिंदू या तो मुस्लिम. मग काय झालंय आजकालच्या माणसांना काय माहिती. आपापला धर्म सोडून उगाच दुसरा